सुप्रभात सज्जन वाचक पाठक आणि साधक हो. आता आपण अधिकाधिक तीव्रतेने जो साधक न मनी अमनी किंवा अमनस्क झाला आहे त्याला काय काय प्राप्त होते, कसे कसे प्राप्त, अत्यंत वेगाने आपण सरत आहोत, पुढे जात आहोत. तर असा जो नमनी किंवा अमनी झालेला साधक असतो त्याच्या वाणीतून ईश्वरी स्पंद उमटण्याची क्षमता मुखरित होते. म्हणजे त्याच्या वाणीतून ईश्वरी स्पंद उमटतात. तसे त्याला अभिवचन त्याच्या अंतरंगातूनच मिळते. त्याला आतूनच ते वचन दिलं जातं. हे वचन त्याला जे मिळतं ते कुणाकडून मिळते? सरस्वतीचा वरद हस्त असतो. हा सरस्वतीचा आशीर्वादाचा हात हा असतो. तर न मनी भक्तावर सरस्वती माता प्रसन्न होते. ती अशा भक्ताला आपलेसे करते व तसे आपलेपणाने वागवतेही. ती नेहमी त्याच्या हृदयात वस्ती करून राहते. त्या कारणाने पूर्वी वृक्ष गद्य कोरड्या माळासारखा एखाद्या पाषाणासारखा असलेला हा साधू किंवा साधक जो आता साधू झाला, पूर्वी तो साधा साधक चिंतक होता. तर पूर्वी असा वृक्ष गद्य कोरड्या माळासारखा असलेला म्हणजे रसहीन असलेला असा माणूस सुद्धा आता मधुर प्रेममय आर्द्र व करुणेने भरला जातो. सरस्वती सर्व संत मंडळींना अशा साधकाच्या नमनी किंवा अमनी योग्याच्या हृदयामध्ये वस्ती करून राहायला सांगते. त्यामुळे असे संत साधू सुद्धा योग्याला मोठ्या प्रेमाने आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादाने हा नमनी योगी भयमुक्त होतो. संत मुखातून सरस्वती त्याला वेदांनाही वंद्य आणि वेदांनाही प्रिय असलेल्या निर्गुण निराकार आद्य चैतन्य तत्वाबाबत हार्दिक आस्था बाळगण्यास सांगते. सर्व भेदभाव पद्य पद्य भास निराभास अवघे सगुण साकार मिथ्या असून निर्गुण निराकार चैतन्य तत्वच परमश्रेष्ठ आहे. त्याला नमनी भक्ताने कधीही टाकू नये, ब्रह्मभाव कधीही टाकू नये असा उपदेश सरस्वती त्याला करते. संत मंडळी त्याच्या हृदयातील समप्रीती भाव सर्वांबाबत सारखाच प्रीतीचा जो भाव असतो तो अक्षुण राहील, तो कायम राहील आणि त्या कारणाने त्याच्या वाणीतून म्हणजे अशा अमनी योग्याच्या वाणीतून सरस्वती अखंडपणे वाहत राहील असा परमशुभ आशीर्वाद सरस्वती बाबत किंवा सरस्वती तुझ्या मुखातून वाहत राहील असा परमशुभ आशीर्वाद या साधकाच्या हृदयात राहून सर्व संत मंडळी देत असतात. तर आता हा जो तुमच्या पुढे बोलत आहे त्याला प्रत्यक्षात एक दिवस फिरताना असं जाणवलं, खरोखरच जाणवलं की तो ज्या कातळावरून फिरतोय, ज्या माळावरून फिरतोय, आजूबाजूला ओबड धोबड दगड आहेत आणि त्याच्यावर बारीक खुर्ट गवत आहे आणि असा हा ओबड धोबड वृक्ष प्रदेश आहे. हे जे दगड आहेत तर त्याला असं जाणवलं की कधी काळी फार पूर्वी हा साधक स्वतःच एक ओबड धोबड वृक्ष दगडासारखा होता, माळासारखा होता, कातळासारखा, काळ्या पाषाणासारखा होता. आणि त्याच वेळेला त्याला असंही जाणवलं की या जन्मात मात्र त्याला सरस्वतीने वरलं आहे, पसंती दिली आहे आणि तो जो वृक्ष ओबड धोबड कातळ होता तो आता आतून आर्द्र झाला आहे, करुणेने भरला आहे आणि त्याच्या हृदयातून आता ती सरस्वती जिने त्याला वरला आहे, पसंती दिली आहे, त्याच्या हृदयातून आता सरस्वती प्रत्यक्ष बोलत आहे. तर असं ते त्याला जाणवलं ते ह्या पद्यामध्ये आहे. ते ऐका. होतो अवघा माळ वृक्ष खड काळ सरस्वती वरिले मजला घातली से माळ तिज संगे आता बहु आर्द्र राही चैतन्य खाळ फुलवित वाही शारदेने आज्ञा पिले येत वस्ती करा म्हणून आलो असू भक्ता तव घरा दाटी वाटी बैसू आम्ही संत मांदियाळी नाभी नाभी आम्ही तव हृदयी राऊळी चैतन्य अमृत जरी जाणतसी भेदभाव
मिथ्या अवघे ओळखसी गद्य पद्य भास निराभास आद्य सोडीना वंद्य वेद प्रतिपाद्य अहमिके मज संत आशीर्वदती तुची भक्त सखा जडलिसे प्रीती प्रीती भाव अवघा दाटुनी राहील वाणी तवर सर्वती शारदा वाहील. तर हा जो साधक पूर्वी अत्यंत वृक्ष गद्य ज्याला रसहीन असा असतो, मंद असतो, जड असतो, खडकासारखा दगडासारखा असतो, त्याला अचानक सरस्वती म्हणजे वाणीची देवता, वाणीची, आणि वाणी कुठली? देववाणी. देवमुखातून जी वाणी येते ती वाणी ज्या देवीमुळे येते ती देवी सरस्वती. तर अशा देववाणीची जी प्रमुख देवी सरस्वती तिने या अमनी योग्याला, जो पूर्वी नुसताच वृक्ष खडकासारखा दगडासारखा कोरडा होता, रसहीन होता, पाषाणासारखा जड होता, परंतु याच्या हृदयात निश्चितच मूळ काय ते शोधण्यासाठी ज्याच्या हृदयामध्ये फार मोठी धडपड चालू होती, ज्याला मुळाबद्दल आस्था होती, ते शोधण्याची त्याला तीव्र ओढ लागली होती, परंतु तो स्वतः मात्र वृक्ष गद्य होता. तरी सुद्धा त्याला परमेश्वर प्राप्तीची ओढ असल्या कारणाने अशा त्या वृक्ष गद्य माणसाला, साधकाला देववाणी ज्या क्षमतेने वर्णन केली जाते ती क्षमता म्हणजे ती देवी सरस्वती तिने अशा या नमन्याला अमन्याला पसंती दिली. आणि तो जो फार पूर्वी कधी काळी दगडासारखा वृक्ष पाषाणासारखा होता तो आता सरस्वतीने पसंती दिल्यामुळे, सरस्वतीने त्याला हात देऊन उठवल्यामुळे आता तो सरस्वतीच्या नादी लागला आणि सरस्वतीच्या साहचर्यात त्याच्या हृदयामध्ये आर्द्रता, प्रेम, कारुण्याचा झरा वाहू लागला. आणि तेच कारुण्य, आर्द्रता, प्रेम, तीच ईश्वरी भक्ती, तोच चैतन्याचा खळाळ, चैतन्याचा प्रवाह आता त्याच्या हृदयातून जो वाहतो तो आता त्याच्या काव्यात प्रकट होतो. म्हणून होत ओघा माळ वृक्ष खडकाळ सरस्वती वरिले मजला घातलीसे माळ तिज संगे आता बहु आर्द्र राही चैतन्य खळाळ कुलवित वाही, असं पहिलं कडव्यात म्हटलेलं आहे. आता त्या शारदेने संत लोकांना सांगितलं की हा जो माझा भक्त आहे, साधक आहे, त्याच्या हृदयामध्ये तुम्ही राहा. आणि ते संत सुद्धा म्हणाले की सरस्वतीने आज्ञा दिल्यामुळे हे साधका, हे नारायणा, तुझ्या हृदयात आम्ही येऊन वस्ती केलेली आहे. आम्ही दाटी वाटीने एकत्रपणे संत मांदियाळी तुझ्या हृदयात बसून राहिलेलो आहे. तू भिवू नकोस, तू भिवू नकोस. तुझ्या हृदय मंदिरात आम्ही वस्ती करून आहोत आणि आमचे आशीर्वाद, आमची कृपा तुला लाभेल. दुसरं कडवं यासाठी असं आलेलं आहे. आता संत म्हणतायत शारदेने आज्ञा पिले येथ वस्ती करा म्हणून या आलो असू भक्ता तव घरा दाटी वाटी बैसू आम्ही संत मांदियाळी नाभी नाभी आम्ही तव उदयी राऊळी. हे परमेश्वराच्या परमप्रिय भक्ता, हे सरस्वतीच्या परमप्रिय भक्ता, सरस्वतीने आम्हाला आज्ञा दिली असल्या कारणाने तुझ्या हृदय मंदिरात आम्ही सर्व संत येऊन दाटी वाटीने बसले आहोत. आता तुला घाबरण्याचं, भीती वाटण्याचं कारण नाही. आमचे शुभाशीर्वाद कायम तुझ्या बरोबर आहेत. आता पुढे ते संत उपदेश करतात. चैतन्य अमृत जरी जाणतसी भेदभाव मिथ्या अवघे ओळखसी गद्य पद्य भास निराभासाद्य सोडीना वंद्य वेद प्रतिपाद्य. तर हे भक्ता, सोडीना वंद्य वेद प्रतिपाद्य. वंद्य वेदाने प्रतिपादन केलेला ईश्वर, हे निर्गुण निराकार तत्व,
हे साधका तू कधी सोडू नकोस. त्याचा ध्यास, त्याचं वेळ, त्याची प्रीती तुझ्या मनामध्ये आहे ती तशीच कायम राहो. जर तू जाणलंस की विश्वाच्या मुळाशी जे चैतन्य आहे तेच अमृत आहे आणि तेच अविनाशी तत्व आहे, हे जर तू जाणलंस तर सर्व तऱ्हेचे भेदभाव हे मिथ्या आहे हे तुझ्या लक्षात येईल. आणि गद्य पद्य ह्याच्यामध्ये जी तू गद्य वृक्ष, पद्य मंगलमय, गद्य कठीण, पद्य गोड, असं जे तुला गद्य पद्य याबद्दल भेदभाव निर्माण झालाय. गद्य आणि पद्य याबद्दल तुला वेगवेगळे भास, म्हणजे गद्य असं असतं, पद्य तसं असतं, असा भेदभावामध्ये तू जे गद्य पद्य पाहतोस ते तुझे गद्य पद्याचे भास जातील आणि तुझं अंतःकरण निराभास होईल. आणि सर्व गद्य पद्य आणि सर्व भेदभावांच्या मुळाशी एक अभेद्य आद्य, कधीही खंडित न होणारे, अचल अढळ, वंद्य असं ब्रह्म आहे तुझ्या लक्षात येईल. हे आता साधू संत या भक्ताला, या नारायणाला सांगतायत. ते असं आहे, चैतन्य अमृत जरी जाणतसी, भेदभाव मिथ्या अवघे ओळखसी, गद्य पद्य भास निराभास आद्य. जे आद्य आहे तिथे कोणताही भास नाही, ते शुद्ध ब्रह्म आहे, ते कैवल्य आहे. म्हणून सोडिना सोडिना वंद्य वेद प्रतिपाद्य, म्हणून वंदनीय वेदांनी सुद्धा प्रतिपादन केलेलं हे आद्य म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म, त्याचा नाद, त्याचा छंद तू सोडू नको. आता त्या भक्ताच्या हृदयामध्ये बसलेले संत काय करतात बघा. अहमहमिके मज संत आशीर्वदती, तुची भक्त सखा जडली से प्रीती, प्रीती भाव अवघा दाटूनी राहील, वाणी तव रसवती शारदा वाहील. ते संत या नारायणाला आशीर्वाद देतात. वाणी तव रसवती शारदा वाहील, या वाणीतून ती रसपूर्ण शारदा सरस्वती सतत वाहत राहील. आणि आशीर्वाद देताना ते संत अहममिकेने, म्हणजे सर्व संत पुढे 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 करून सर्वच संत एकत्रितपणे अहममिकेने, म्हणजे कोणीच आशीर्वाद देताना नारायणाला पाठी राहत नाही. सर्वजण पुढे पुढे होत होत सर्व संत या नारायणाला आशीर्वाद देत आहेत आणि म्हणत आहेत, तुची भक्त सखा जडली से प्रीती, तू खरोखरच निर्गुण निराकाराचा अतुलनीय असा भक्त आहेस. खरोखरच निर्गुण निराकारावर तुझ्या हृदयात असलेली प्रीती ही ज्याची बरोबरी कोणी करू शकणार नाही, इतकी तुझी निर्गुण निराकाराची प्रीती आहे. म्हणून तुझ्यासाठी आम्ही आसुसलेले आहोत. तुझा हा जो प्रीतीभाव आहे निर्गुण निराकाराचा, त्याने आम्ही संतुष्ट होऊन आम्ही सर्व संत तुला आशीर्वाद देत आहोत आणि म्हणत आहोत, वाणी तव रसवती शारदा वाहिल. अहममिके मज संत आशीर्वदती, तुझी भक्त सखा जडली से प्रीती, प्रीती भाव ओघा दाटूनी राहील, प्रीती भाव ओघा दाटूनी राहील, वाणी तव रसवती शारदा वाहिल. या निर्गुण निराकाराप्रती असलेल्या परमप्रेमामुळे संत सुद्धा खुश होतात आणि या नारायणाला म्हणतात की तुझ्या तोंडातून सतत सरस्वती वाहत राहील. तुझ्या तोंडातून मुखातून सतत ते निर्गुण निराकाराचं कौतुक, त्याची भक्ती, त्याचं प्रेम, त्याची कीर्ती सुरवत राहील आणि त्यामुळे तुझ्याद्वारे सर्व लोकांना लाभ होईल. तर असं असतं हे नमनी अमनी योग्याला मिळालेलं सर्व संत महंतांकडून मिळालेला आशीर्वाद आणि सरस्वतीचा मिळालेला वरदहस्त. आता पुढचं जे दर्शन आहे ते पहा. मम हृदयाचे आई जमली संत मांदी आई. आता हा जो नमनी अमनी साधक आहे त्याला संत संघाची ओढी असते. म्हणजे हा जो नारायण आहे याला पूर्वी काहीच कळत नव्हतं, पण फक्त आणि फक्त परमेश्वर म्हणजे काय, विश्वाचं मूळ काय, संत म्हणजे काय, त्यांचं मोठेपण कशात आहे, या एकाच गोष्टीची त्याला सतत ओढ लागली होती. आणि ती ओढच त्याला आता न मनी, त्याच्या मनाचा आशय नष्ट करून त्याला अमन म्हणजे परमशांत, त्या ओढीमुळेच तो झाला आहे.
आणि त्याचा परिणाम अशा या अमनी नमनी नारायणाला साधकाला भूलोक सोडून गेलेले संत सुद्धा परत प्रेमाने येऊन म्हणतात, अरे बाबा, आम्ही भूलोक सोडून गेलो आणि अंतराळात आम्ही ब्रह्मानंदी टाळी लावायचा प्रयत्न केला, पण तिथे सुद्धा निवांतपणे ध्यान धारणा ईशभक्ती करावी असे वाटत नाही. कारण आजकाल अंतराळामध्ये सुद्धा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. म्हणून ते नमनी संत म्हणतात की बाबा रे, आम्ही संत सुद्धा या तुझ्या न मनी अमनी हृदयामध्ये येऊन बसावं. कारण अंतराळामध्ये सुद्धा जी शांती नाही ती तुझ्या या कोऱ्या मनामध्ये, तुझ्या या शांत निवांत मनामध्ये आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. आणि त्या कारणाने आम्ही तुझ्या हृदयात येऊन आम्ही तुझ्या हृदयात ब्रह्मानंदी टाळी लावून बसतो. आता हे जे संत आहेत त्यांच्या बाबत या नारायणाला ओढी होती. जशी मुंगीला साखरेची गोडी असते तशी नारायणाला संत संघाची गोडी होती. आणि संतांना सुद्धा अत्यंत निवांत शांत अविचल अशी जागा हवी होती. म्हणजे नारायणासाठी संत आणि संतांसाठी नारायण म्हणजे दोन्ही एकमेकाला मुंगी साखरेसाठी जशी मुंगी आसुसलेली असते तसं हे साखर मुंगीचं नातं आता नारायण आणि संत यांचं आहे. म्हणून म्हटलं आहे, संतांना भक्ताचे मोकळे निवांत व नमनी अंतःकरण हीच जागा साधन योग्य वाटते. आणि त्या कारणाने ते तसे निसंकोचपणे भक्ताला म्हणजे नारायणाला सांगतात, अरे नारायणा, आम्ही भूलोक सोडून गेलो, परंतु अंतराळामध्ये सुद्धा ब्रह्मानंदी टाळी लावावी म्हटली तर आम्हाला ती शांती मिळाली नाही. ती शांती तुझ्या कोऱ्या हृदयामध्ये आम्हाला मिळू शकेल. झालं संतांना माझ्या हृदयाची ओढी आणि मला संतांची गोडी असा हा ज्याला आपण म्हणतो दुग्ध शर्करा योग साधून आला. आणि त्या दिवसापासून हा जो साधक संत सहवासाठी आसुसलेला आहे त्याच्या हृदयात येऊन संत बसले, अगदी ठाण मांडून बसले, ध्यान लावून बसले. तर संतही साधन योग्य स्थानासाठी आतुर असतात. यालाच माहित संतांची गोडी नारायणाला आणि संत सुद्धा साधना योग्य स्थानासाठी आतुर. यालाच म्हणायचं समसमा संयोग. असा समसमा संयोग तेव्हा सिद्धीत जातो जेव्हा साधकाला संतांची ओढी आणि संतांना साधकाच्या हृदयात येण्याची गोडी असते. तर संत नमनी भक्ताचे अथांग व प्रशस्त हृदयात निर्धास्तपणे विराजमान होतात आणि त्यांची ब्रह्मानंदी लागते. नव्हे ते श्वासही घेत नाहीत, ते नमनी भक्ताच्या स्पंदांवरच. जो भक्त अमनी नमनी आहे त्याच्या श्वासोश्वासावरच संतांचा श्वास चालू असतो. ईशाराधना करत असतात संत, तेव्हा ते स्वतः श्वास घेत नाहीत, तर नमनी भक्ताच्या श्वासावरच त्यांचा श्वास चालू असतो. आता भक्त हृदय हेच संत निवास बनते. संसारी माणूस घरातून बाहेर व परत घरात ये जा करतो, तशी आता हे संतही त्या संत निवासातून म्हणजे भक्त निवासातून, भक्ताच्या हृदयातून, नमनाच्या हृदयातून काही काळ बाहेर येतात आणि बहुत काळ त्याच्या हृदयातून बसून राहतात. न मनी त्याच्या सगळ्या सोयऱ्या व मित्रमंडळींना बजावून सांगतो की कुणीही त्याला म्हणजे नमन्याला कार्यप्रवृत्त करू नये. कारण आता नारायणाच्या हृदयात संत आहेत आणि नारायणाच्या श्वासावरच संतांचा श्वास चालू आहे. संत नारायणाच्या हृदयात ब्रह्मानंदी टाळी लावून बसले आहेत. म्हणून नारायण आपल्या नातेवाईकांना, पत्नीला, मित्रांना सांगत आहे की कृपा करून तुम्ही मला कार्य प्रवृत्त करू नका, कर्मामध्ये पाठी खेचू नका. मला जर तुम्ही कर्मामध्ये खेचलं तर मी चालवला जाईन आणि मी चालवल्यामुळे माझ्या आत बसलेले संत म्हणतो ते पृथ्वीवर परतून आले आहेत तुमच्या आमच्यासाठी या नारायणाच्या हृदयात बसायला, तेही पळून जातील. आणि मला जर तुम्ही चालवलं तर तुम्ही संतांना पळवण्याचं पाप माती घ्याल. म्हणून कृपा करून या नैष्कर्म्य नारायणाला या सहज क्रियेमध्ये मग्न असलेल्या फक्त प्राणावर लक्ष ठेवून, त्या प्राणाद्वारे जो आज संतांवर आणि परमेश्वरावर लक्ष ठेवून आहे अशा या सहज क्रियावानाला, अशा या नैष्कर्म्य योग्याला म्हणजे नारायणाला तुम्ही चालवू नका. आणि तुम्ही चालवलं तर
तुमच्या आमच्या सर्वांसाठी आलेले संत ते पृथ्वी सोडून गेले आणि परत या नारायणाच्या हृदयात आले. ते पळवण्याचा दोष तुमच्या माथी लागेल आणि संपूर्ण हे विश्व संत सहवासाला मुकेल. संत सहवास त्यांना मिळणार नाही. तर कृपा करून या नमनी अमनी साधकाला नारायणाला तुम्ही कर्म प्रवृत्त करू नका की ज्या योगे त्याच्या हृदयात ब्रह्मानंदी टाळी लावून बसलेले संत येथेच राहतील आणि या सर्व संतांचा सहवास पृथ्वीवरील सर्वांना होईल. तर असे हे संत या योग्याच्या या नमनी अमनी नारायणाच्या मनात वस्ती करून राहिले आहेत. अशा अर्थाचं एक काव्य आहे, त्याचा नीट ऐका. मम हृदयाचे आळी जमली संत मांदी आळी. मम हृदयाचे आळी जमली संत मांदी आळी. संता वाटे सुख ओढी मुंगी साखरेची गोडी. लोक सोडून जाती मज लागी फिरून येती. मज मोकळ्यानंतरी राहतो म्हणती निरंतरी. बहु दिवसांची ओढी मज असे संत गोडी. ईश कृपा मज लाभे धन्य होई संत लाभे. मदंतरी जाये करीती संत सज्जन ईशस्त. घरा जाये करताती जैसे सज्जन गृहस्थ. ब्रह्मानंदी संत टाळी मोडू नये वाटे मज. त्यांचे साठी माझे स्पंद संत राहती निस्पंद. निष्कर्म निश्चिंत मज राहू द्यावे. जरी सुजनो वाटे तुम्हा संतांशी भेटावे. सुटे त्यांची टाळी मज चाळविता. संता पळविता उगा पाप माती घेता. तर हा नारायण म्हणत आहे की माझ्या हृदयात दाटी वाटीने संत येऊन बसले आहेत. संतांना कुठेच निवांतपणा मिळाला नाही म्हणून त्यांना माझ्या हृदयाची ओढी लागली. जशी साखरेच्या कणाची मुंग्यांना ओढी लागते तशा माझ्या अमनी नमनी अवस्थेची ओढी संतांना लागली. आणि ते भूलोक सोडून गेलेले संत माझ्या निमित्ताने परत इथे येऊ इच्छितात. आणि माझं सुद्धा असं होतं की मला सुद्धा भरपूर दिवस संतांचा गोडवा हवा होता. तर मला संतांचा गोडवा हवा आणि माझ्या निवांत हृदयाची संतांना ओढी आहे. असा हा समसमा संयोग संतांच्या दृष्टीने मी साखर आणि माझ्या दृष्टीने संत साखर असा हा गोड योगायोग साधून आला. आणि मुंगीला जशी साखरेची गोडी असते तशी संतांना माझी ओढी आणि मला संतांची ओढी असा हा समसमा संयोग जुळून आला. आणि एक दिवस ते संत येऊन हे नारायणाच्या हृदयात बसले, स्थापित झाले. त्यांनी ब्रह्मानंदी टाळी लावली आणि मला खरोखरच संत लाभ मिळाला. त्यामुळे असं वाटलं ईश कृपा लाभे मज. मला आता खरी खुरी ईश कृपा मिळाली कारण संतांचा लाभ मला झाला. आता हे संत बहुत काळ ब्रह्मानंदी टाळी लावून माझ्या हृदयात असतात. काही काळ ते हृदयातून बाहेर येतात, थोडा वेळ अंतराळात फिरतात आणि परत येऊन माझ्या हृदयात बसतात. मात्र माझ्या हृदयात जेव्हा ते बसतात तेव्हा माझ्याच श्वासावर माझ्याच स्पंदनावर त्यांचा श्वास चालू असतो. म्हणून मी माझ्या नातेवाईकांना मित्रांना सख्या सोयऱ्यांना सर्वांना सांगत आहे कृपा करून माझ्या हृदयात संत ब्रह्मानंदी टाळी लावून बसले आहेत. माझ्या श्वासावरती त्यांचं श्वसन चालू आहे. तर मला तुम्ही कृपा करून संसारी कर्मामध्ये कार्यामध्ये ओढू नका. जर मला चालवलं तर त्या कारणाने संतांना अडथळा निर्माण होईल, त्यांच्या ध्यानामध्ये अडथळा निर्माण होईल आणि माझ्या निमित्ताने पृथ्वीवर आलेले संत ते तुम्हा आम्हा सर्वांनाच उपकारक आहेत, ते पुन्हा एकदा निघून जातील. म्हणून कृपा करून मला कार्यप्रवृत्त करून संतांचं ध्यान आणि संतांचं जे चिंतन आहे त्यामध्ये अडथळा आणू नका आणि मला चालवून पृथ्वीवर आलेल्या संतांना पळवून लावण्याचं पाप तुम्ही करू नका. आणि हे पाप केलं तर
तो संत कृपेचा योग तुम्हाला आणायचे मिळाला आहे. त्या योगापासून सुद्धा तुम्ही दूर जाल. म्हणून म्हटलेलं आहे, सुटे त्यांची टाळी मद चाळविता, संता पळविता उगा पाप माती घेता. पुन्हा एक गावी ऐका एकदा. मरुद्याचे आळी जमली संत मांदी जाळी, संता वाटे सुख ओढी मुंगी साखरेची गोळी. लोक सोडून जाती मद लागी फिरणी येती, मद मोकळ्यांतरी राहतो म्हणती निरंतरी. बहु दिवसांची ओढी मद असे संत गोडी, ईश कृपा मद लाभे धन्य होई संत लाभे. मदंतरी जाये करती संत सज्जन ईशस्त, जरा जाय करताती जैसे सज्जन गृहस्थ. ब्रह्मानंदी संत टाळी मोडू नये वाटे मद, त्यांचेसाठी माझे स्पंद संत राहती निस्पंद. निःशर्म निश्चिंत मद राहू द्यावे, जरी सुजनो वाटे तुम्हा संतासी भेटावे. सुटे त्यांची टाळी मद चाळविता, संता पळविता उगा पाप माती घेता. म्हणून सज्जन लोक, तुम्हाला संतांना भेटायचं असेल तर मला तुम्ही निष्कर्मामध्ये निश्चिंतपणे अमनी अवस्थेत राहू द्या. मलाच जर तुम्ही चालवलं तर संत पळून जातील, आणि संत पळवल्याचं पाप तुमच्या माथी येईल. इतकंच नव्हे तर संत लाभाला तुम्ही स्वाभाविकच मुकाल अंतराल. आता पुढचं जे काव्य आहे ते सर्वसाधारणपणे काही माणसं संतांच्या ओढीने त्यांच्या जवळ जातात, थोडीफार त्यांना संतांचं प्रेम मिळतं, त्या कारणाने त्यांच्या नकळत त्यांना कमी जास्त काही सिद्धी प्राप्त होतात. पण त्या सिद्धीच्या मागे लागून असे लोक नंतर सिद्धी शरण होतात आणि संतांपासून दूर जातात, आणि अखेरीस त्यांना नरकाची गती प्राप्त होते. अशा अर्थाचं एक काव्य आहे. पण तत्पूर्वी या सर्व गोष्टीतील जे विवेचन आहे ते नीट समजून घेतलं पाहिजे. आणि ते समजून घेताना जे काही गद्य आहे, काही उपनिषदाबद्दलचं विवेचन आहे, ते सर्व यामध्ये आहे. ते तुम्ही नीट ऐका आणि नंतर ते काव्य पाहू. न मनी अवस्थेत जी दर्शने होतात, तत्वाचे ज्ञान होते, ते येथे वरील काव्यात आढळून येते. अर्थात ते काव्य आपण नंतर म्हणणार आहोत. ईशावास्योपनिषदात एक मंत्र आहे, तो पुढील प्रमाणे. अंधम तम प्रविशंती ये विद्यामुपासते, ततो भूयैव ते तमो यऊ विद्यायामृताः. ईशावास्यातला क्रमांक 9 हा मंत्र आहे. अर्थात जे अविद्येची उपासना करतात ते घनदाट अंधकारात प्रवेश करतात, व जे विद्येची उपासना करतात ते त्याहूनही अधिक दाट काळोखात प्रवेश करतात. आता आपल्याला आश्चर्य वाटेल, अविद्येची उपासना करतात ते घनदाट अंधकारात प्रवेश करतात, आणि जे विद्याची उपासना करतात ते त्याहूनही अधिक दाट काळोखात प्रवेश करतात. म्हणजे तमोगुणाच्या नादी लागलेले नरकात जातातच, पण विद्येच्या नादी लागलेले त्याहून खोल नरकात जातात. हा इथे आपल्याला आंतरविरोध वाटेल. परंतु विद्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे अविद्या, एक आहे अविद्या. आता जी अपराविद्या असते आणि पराविद्या असते, त्यातली पराविद्या हीच फक्त भगवंताची प्राप्ती करून देऊ शकते. अपराविद्या जी असते त्याने भौतिक ज्ञान जरी झाले तरी अपराविद्येमुळे परमेश्वरी ज्ञान, ब्रह्माचं ज्ञान होत नाही. म्हणून आपण अविद्या, अपरा आणि परा या 3 गोष्टी नीट समजून घेऊया. एक अविद्या, अर्थात जे अविद्येची उपासना करतात ते घनदाट अंधकारात प्रवेश करतात. अविद्या म्हणजे परमेश्वराचे विस्मरण, दृश्य जग व शरीर आणि त्याचे उपभोग त्यांना सर्वस्व मानून जीवन जगणे, त्यांच्या वाट्याला काळोख येणारे उघडत आहे. जे अविद्येची उपासना करतात ते घनदाट अंधकारात प्रवेश करतात. याचा अर्थ जे लोक केवळ दृश्य जग व शरीर आणि त्याचे उपभोग यांना सर्वस्व मानून खाणे पिणे संभोग
त्या तीनच प्रेरणा महत्वाच्या मानून आणि त्यानंतर झोपणे, आळस एवढंच जे जीवनात जगतात असे जे तमोगुणी असतात ते अविद्येच्या नादी लागतात. अशा लोकांच्या वाट्याला काळोख येणारे उघडत आहे. म्हणून अविद्येच्या नादी लागलेले लोक घनदाट अंधकारात प्रवेश करतात असे जे ईशावास्योपनिषदात म्हटलेले आहे त्याचा आता अर्थ स्पष्ट झाला. मात्र विद्येच्या उपासकांना अधिक धनतिमीर वाट्यास येणार हे कसे काय? येथे अपरा व परा अशा दोन विद्या लक्षात घ्याव्या. जेव्हा आपण म्हणतो विद्येच्या उपासकांना अधिक घनतिमीर, अधिक दाट अंधार वाट्यास येणार, तर ती जी आहे विद्या ती अपरा आहे. अपरा विद्या, अपरा विद्या म्हणजे वेद, षडांगे, उपनिषदे, इतिहास, पुराणे, आयुर्वेद, ज्योतिष, वास्तुशास्त्र, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र आदी अनेकानेक विद्या व कलाही या अपरा विद्येत येतात. अपरा विद्येने माणसाला प्रचंड अहंकार, गर्व निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या विद्येनेही सर्वनाश, तीव्रतम अंधारी गती जीवाला प्राप्त होते. सारांश अविद्या व अपरा विद्या त्याज्य आहेत. मात्र परा म्हणजे ब्रह्माची ओळख करून देणारी, स्वरूप बोध देणारी आत्मविद्या ही आणि हीच खरी गुरी श्रेष्ठ विद्या होय. इथे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की नारद सुद्धा विद्येने परिपूर्ण होते, पण त्या सर्व विद्या अपरा विद्या होत्या. म्हणून नारद सुद्धा अत्यंत नम्र भावाने सनत कुमाराकडे जातात आणि म्हणतात, ऋषी हो, कुमार हो, तुम्ही मला आत्मविद्या द्या. तर सनत कुमार म्हणतात, नारद तुम्ही तर सर्व विद्याने पारंगत आहात. तर नारद म्हणतात, हो मी सर्व विद्याने पारंगत आहे, पण या सर्व विद्या भौतिक सुखाच्या संबंधात आहे. आत्म्याची विद्या जी आहे ती माझ्याजवळ नाही, जिला पराविद्या म्हणतात. तिची प्राप्ती तुमच्याकडे राहून तुमची सेवा करून मला प्राप्ती व्हावी किंवा होईल असं वाटतं, म्हणून मी तुमच्या चरणी शरण आलो आहे. तर ज्ञानेश्वर सुद्धा नारद मुनी सुद्धा अपराविद्येने पूर्ण संपृक्त होते, पण त्यांना सुद्धा पराविद्या मिळवण्यासाठी सनत कुमारांकडे, कारण अपराविद्या ही शेवटी किती झालं तरी भौतिक संबंधातलीच ज्ञान देणारी शाखा आहे. आणि भौतिक संबंधातील ज्ञानाने केवळ अहंकार वाढतो आणि अहंकार वाढल्या कारणाने माणूस अहंकाराने उन्मत्त होऊन नरकाची त्याची गती अति सुलभ होते आणि इतरांना तुच्छ समजून स्वतःला श्रेष्ठ समजण्याचं अघोरी पातक त्याच्याकडून होतं. आणि अखेरीस तो सुद्धा केवळ पिंड पोषणामध्ये म्हणजेच आपल्या देहाचे चोचले, मनाचे चोचले याच्याच नादी लागतो आणि त्याचं आत्म्याकडे म्हणजे मूळ ब्रह्मविद्येकडे दुर्लक्ष होतं. म्हणून म्हटलेलं आहे अविद्या याचा अर्थ परमेश्वर विस्मरण, दृश्य जग व शरीर आणि तिचे उपभोग यांना सर्वस्व मानून जीवन जगणे म्हणजे अविद्या. आणि अपराविद्या म्हणजे त्या ज्या वेगवेगळ्या भौतिक विद्या आहेत त्याची प्राप्ती होणे. परंतु अपरा असो किंवा अविद्या असो, दोन्हीकडे आत्म्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अविद्येने जर घनदाट अंधकारात माणूस मेल्यानंतर प्रवेश करील, तर अपराविद्येने संपन्न असलेला आणि ज्याला पराविद्या माहीत नाही असा माणूस त्याहून अधिक अंधकारात प्रवेश करेल, असं ईशावास्योपनिषदात म्हटलेलं आहे. सारांश अविद्या व अपराविद्या त्याज्य आहेत, मात्र परा म्हणजे ब्रह्माची ओळख करून देणारी, स्वरूपबोध देणारी आत्मविद्या ही आणि हीच खरी गुढी श्रेष्ठ विद्या होय. अधिक स्पष्टीकरण पहा. सुखासीन लंपट भोगी उपासक विद्येचे वेद विद्या शास्त्र तंत्र मंत्र निपुण उपासक परेते अखंड पूर्ण अद्वैती केवळ उपासक परेते परा सोडिता अविद्या अपरा स्थान भीषण राहते. हे सुखासीन लंपट भोगी जे असतात त्या विद्येचे उपासक असतात आणि वेदविद्या शास्त्र तंत्र मंत्र निपुण असतात. ते उपासक अविद्येचे नसले तरी अपरेचे असतात. मात्र अखंड पूर्ण अद्वैती केवळ उपासक परेचे. अखंड पूर्ण अद्वैती अद्वय ब्रह्मनिष्ठ लोकच केवळ परेचे उपासक असतात. परा सोडिता अविद्या परा स्थान
भीषण अंधाराचे एक पराविद्या सोडली तर अविद्या असो किंवा अपराविद्या असो तिथे केवळ आणि केवळ भीषण अंधारच नरकच वाट्यास येणार. घन तिमीर वाटे जाती उपासक विद्येते. जे अविद्येचे उपासक आहेत ते घन तिमीर ते गडद अंधाराच्या वाटेने जातात. त्याहूनही अति बिकट कमी प्रवेशती साधक पराविद्येचे. म्हणजे मुळातच ज्यांना विद्या नाही ते अंधाराच्या वाटेने जातात आणि ज्यांना अपराविद्या लावली त्यामुळे जे अहंकारी झाले ते मात्र अविद्येच्या मार्गाने घनतिमिराच्या वाटेने गेलेले जे लोक असतात त्यांच्याहून अति बिकट त्यांच्याहून अति नरक यातना भोगण्याच्या दिशेने अपरेचे उपासक जातात. कारण अपरेचे जे उपासक असतात त्यांना भौतिक जगामध्ये इतरांपेक्षा काहीतरी अधिक माहिती असते. त्यामुळे त्यांना अहंकार निर्माण होतो आणि आपण सोडून सर्व कसपटासारखे तुच्छ असे ते लेखतात. त्यामुळे ज्यांच्याजवळ विद्या नाही ते नरकात जाणार. अविद्येचे उपासक नरकात जाणार हे निश्चितच. पण ज्यांच्याजवळ अपराविद्या आहे ते मात्र महानरकात जाणार हे निश्चित समजावे. आता पुढे बघा. आता जे आपण काव्य वाचणार आहोत तिथे 4 क्रमांकाच्या काव्यात असं म्हटलेलं आहे. पूर्व सुकृतामुळे एखादा साधक सन्मार्गाकडे म्हणजे स्वरूप साधनेकडे वळतो आणि स्वामी स्वरूपानंदांसारख्या परात्पर गुरुचा लाभ सहवास ज्ञानयोग त्याला प्राप्त होतो असे म्हटले आहे. तर असा परात्पर गुरुचा लाभ होणं आणि स्वरूप विद्या हीच ती सर्वश्रेष्ठ पराविद्या. परंतु केवळ पूर्वसुकृतामुळे पूर्वजन्माच्या काही पुण्यामुळे तिकडे वळलेला हा माणूस चालू जीवनामध्ये मात्र जर पराविद्या प्राप्त झाली तर त्या पराविद्येच्या अनुषंगिक फायद्यामुळे तो चालू जन्मामध्ये एकदा का त्या जीवनात फायदे त्याला मिळू लागले की त्या फायद्यांचा तो गैरवापर करतो आणि त्याचं चालू जीवनातलं कर्म ग्रह तारे वेद विद्या षडाष्ट काल सर्पादी योग यांच्या खोड्यात त्याला अडकवते. गंडे दोरे खडे म्हणजे ग्रह नक्षत्रांचे वाटून तो सरसकट इतरांची लुटमार तर करतोच करतो. पण खेरीज या नश्वर जगात आपणच ईश्वर असल्याचे आपल्या भोळ्या बापड्या अनुयायी शिष्याला सांगून त्यांचा नाशही करतो. तर 1 ते 3 कडवी असा चुकीचं वागणाऱ्या अपराविद्येच्या नादी लागलेल्या साधकाचा आहे. आणि पहिलं जे त्यातलं कडवं आहे ते पूर्वजन्मातील सुकृतीमुळे पराविद्येचा लाभ झालेला असा तो साधक चालू जन्मामध्ये मात्र चुकीची कर्म करून पुढच्या 3 कडव्यामध्ये त्याचा व इतरांचा कसा नाश होतो हे सांगितलेलं आहे. हे सारे अहंकाराचे वर्तन म्हणजे अपराविद्या. 1 ते 3 कडवी अपराविद्या. आणि 4थ्या कडव्यात म्हटलेलं आहे त्या अपराविद्येने ज्याचा नाश झाला तो जीवनाच्या सुरुवातीला मागच्या जन्मातून जे काही थोडंफार त्याने पुण्यकृत्य आणलं त्यामुळे त्याच्या बालवयात तो पराविद्येच्या नादी होता. परंतु पुढच्या काळामध्ये तरुण वयामध्ये त्याला आपल्या दुष्कर्माप्रती झालेल्या वाटचालीमुळे ती पराविद्या तर त्याची गेलीच आणि अपरेच्या नादी लागून तो आणि त्याच्या लोकांचा नाश झाला. सारांश परेचा लाभ योगायोगाने घडेल तर तो टिकण्याची शाश्वती नाही. मात्र हृदयातील परमेश्वराबद्दल वाटणारी आत्यंतिक तळमळ शाश्वत परेचा लाभ घडवू शकते. परावाणी जरी गुरुकडून आपल्याला मिळाली तरी ती टिकण्याची शाश्वती नाही. मात्र आपल्या हृदयातच परमेश्वराबद्दल विश्वाच्या मुळाबद्दल अतीव तीव्र ओढ असेल तर गुरुकडून मिळो किंवा न मिळो खुद्द आत्मा ती परावाणी आपल्याला देतो आणि आत्म्याकडून प्राप्त झालेली परावाणी ती शाश्वत परावाणी म्हणून राहते आणि अशा साधकाचं जीवनात कधीच नुकसान होत नाही. सारांश परेचा लाभ योगायोगाने घडेल तर तो टिकण्याची शाश्वती नाही. मात्र हृदयातील परमेश्वराबाबत वाटणारी आत्यंतिक तळमळ शाश्वत परेचा लाभ घडवू शकते. या काव्यातील नायक की खलनायक तुम्हीच ठरवा. परेकडून अपरेकडे आणि शेवटी अविद्येकडे रसत चालला आहे. प्रस्तुत लेखक या साऱ्याचा साक्षी आहे. त्या साक्षीत्वातूनच त्याला स्फुरलेले काव्य परा अपरा व अविद्येचे दर्शन
वाचकांना घडवत आहे, जे ईशावास्याच्या 9व्या मंत्राशी मगाशी वाचून दाखवलेलं अविद्या, अपरा आणि विद्या या मंत्राशी ताळमेळ साधणार आहे. म्हणजे अविद्येने नरकाची वाट आणि अपरेने तर अधिक महाबिकट नरकाची वाट. मात्र परावाणी ज्याला आवली, पराविद्या ज्याला गावली, तो कायम ईश चरणी विलीन होतो. म्हणजे तो स्वतःच तत्त्वम असी, ते तू आहेस याप्रमाणे आय एम दॅट, मी तो आहे या भावामध्ये स्थिर होऊन तो स्वतःच निर्गुण निराकार परमेश्वर बनतो. आता हे सर्व वर्णन केल्यानंतर हा जो माणूस आहे तो पूर्वसुकृतामुळे त्याला परावाणीचा लाभ झाला आणि नंतरच्या जीवनात ज्याने कुकर्म केली आणि त्याचा आणि त्याच्या बरोबरच्या लोकांचा नाश झाला, तर अशा लोकांना उद्देशून म्हटलेलं आहे, मनुजा जीवनिया फससी. अरे माणसा, या जीवनात तू कसा फसतोस बघ. आता हे जे गृहस्थ आहेत त्याचं नाव घेण्याचं कारण नाही, परंतु आपणाला हे जो सांगत आहे त्याने त्या माणसाला जवळून पाहिलेला आहे आणि त्याची स्थिती आणि गती आणि अधोगती याचा तो साक्षी आहे असं तुम्ही निश्चित समजा. मनुजा जीवनिया फससी, काळ निर्मिती नाव ठेविसी, जीवनिया तोय शोधिसी, शोध शोधुनी भोग भोगुनी, अंतिलया जासी, मनुजा जीवनिया फससी, वेद दर्शनी काव्य गायनी, सुरादी वेद पाडुनी, त्रिगुणांता तू वेद घेऊनी, ज्ञानी जरी म्हणविसी, मनुजा जीवनिया फससी, ग्रहतार्यांची स्थिती गती मांडुनी, षडाष्टकाची भीती दावुनी, काल सर्पादी योग सांगुनी, नश्वर जगिया ईश्वर म्हणुनी, गंडे दोरे कडे वाटुनी, जना जरी बुलविसी, मनुजा जीवनिया फससी, पूर्व सुकृते जरी कधी तुझ स्वरूपानंदी वास लाभला, आज टाकला अभ्यास संपला, भोगानंदी ध्यास घेतला, विरक्तीचा आव आणुनी, अध्यात्माचा भोग भोगिसी, मानव कोया आन पाहसी, द्वैत जाया कसा लटकसी, मनुजा जीवनिया फससी. तर असा हा माणूस त्याला म्हटलेला आहे, अरे माणसा. आणि त्या निमित्ताने अशा सर्व माणसांना उद्देशून आलेलं आहे, अरे माणसा, हे तुझ्या लक्षात का येत नाही की तूच विणलेल्या जाळ्यामध्ये तू अडकला आहेस आणि तुझं मरण तू ओढवून घेत आहेस. पूर्व सुकृते जरी कधी तुझं स्वरूपानंदी वास लाभला, पूर्व सुकृतामुळे स्वरूपानंदांसारख्या ज्ञानी महायोग्याचा तुला वास लाभला, परंतु त्यावेळेचा अभ्यास तू आज टाकलास, आज टाकला अभ्यास संपला, आज तो ध्यास टाकलास, ते ज्ञान टाकलंस, तुझा अभ्यास संपला आणि त्या पुण्याईच्या योगाने तुला जे भोग आणि त्याचा आनंद मिळत आहे त्याची तू लयलूट करीत आहेस नव्हे, अत्यंत अनिर्बंधपणे तू भोगानंदात आता गुंतला आहेस. आज टाकला अभ्यास, आज तू तो ज्ञानाचा अभ्यास, परमेश्वराचा अभ्यास टाकलास आणि भोगानंदाचा ध्यास घेतलास. वरच्या पातळीला सकृत दर्शनी तू विरक्त असल्याचं दाखवतोस, परंतु अध्यात्मामुळे तुला जे काही थोडंफार मिळालं, तुझी कीर्ती दिगंतराला गेली, तुझ्याजवळ जे लोक येऊ लागले त्यांना तू वर करणी साधुत्वाचा आव्हान आणतोस आणि त्यांच्याच पैशावरती, त्यांच्याच वित्तावरती, त्यांच्याच संपत्तीवरती तुझा डोळा असतो आणि त्यांच्याकडून ऐशोपभोग, ऐशा म्हणजे ज्याला आपण म्हणतो ऐश आणि उपभोग, याचा भोग तू त्यांच्या पैशावर घेतोस नव्हे, त्यांना तू
पैसे द्यायला लावतोस त्यांना तू प्रफुल्लक बनवतोस आणि तू भोगाचा उपभोग स्वतः घेतोस. हे तुला आणि त्या सर्व लोकांना किती घातक आहे ते तुला कळू नये का? म्हणून म्हटलेलं आहे, मानव कोळ्या काळ पाळसी द्वैत जाया कसा नटतसी मनुजा जीवनी या पडसी. म्हणजे पूर्व सुकृत म्हणून तुला स्वरूपानंदांचा वास लाभला, त्यामुळे तू अभ्यास केलास. परंतु आता तू अभ्यास टाकला आहेस, आता तू भोगामध्ये आनंद मानणारा झाला आहेस, भोगाचा ध्यास घेतला आहेस. विरक्तीचं सकृत दर्शनी रूप दाखवून वरवर तू साधू म्हणून घेतोस आणि तुझ्या भोवती आलेल्या भक्तांची तू लुटमार करतोस आणि अध्यात्माचा आनंद घेण्याऐवजी अध्यात्मातून मिळालेल्या काही शक्तीचा तू दुरुपयोग करून भोग बघतोस. तर हे मानव कोया, हे पूर्वी स्वरूपानंदी लीन असलेल्या माणसा, आता तू किती बेताल वागत आहेस हे तुला कसं कळत नाही? मानव कोया, मानवाला कोळी म्हटलेलं आहे. मानव आपल्याच भोवती एक जाल निर्माण करतो, मायाजाल निर्माण करतो. त्या मायाजालात तो भक्ताला अडकवतो, त्यांच्या संपत्तीचा तो दुरुपयोग स्वतःच्या आनंदासाठी करतो आणि त्या भक्तांना अडकून, साधकांना अडकून त्यांचाही तो नाश करतो. आणि अंती भक्त आणि अंती भक्त. आणि हा पूर्वी कधी काही निमित्ताने स्वरूपानंदांच्या ठिकाणी असलेला पूर्वीचा साधक योगी आणि आताचा मात्र भोगी सर्वांचा कसा नाश करतो हे या 4थ्या कडव्यात सांगितलेलं आहे. आणि पहिली 3 कडवी काय आहे तर तो भविष्यवेत्ता बनला आहे, तुमचा काळ अनुकूल आहे, प्रतिकूल आहे, तुम्हाला गंडांतर योग आहे, तुम्हाला षडाष्टक योग आहे असं सांगून सांगून काळ निर्मिसी नाव ठेविसी जीवनिया सोय शोधिसी, काळाचं चांगलं वाईट विवरण करून त्याला वेगवेगळ्या शास्त्रीय किंवा ज्योतिषशास्त्रीय संकल्पनाची चिकटवून कालसर्पयोग, गंडांतर यासारखं बोलून तू शोध शोधनी भोग भोगुनी अंती लया जासी. या तुझ्या भविष्यवेत्तेपणामध्ये तू आपल्या भोगाचा शोध घेतोस आणि भोग बघून तू लया जातोसच, पण तुझ्या आधी लागलेल्या इतरांनाही सुद्धा तू फार नरकास नेतोस. मन या जीवनिया फसती. तर माणसा तू या जीवनात असा फसतोस. वेद दर्शनी काव्य गायनी सुरासुरादी भेद पाडुनी त्रिगुणांचा तू वेद घेऊनी ज्ञानी जरी म्हणविसी मनुजा जीवनिया फसवी. वेद दर्शन म्हणजे तत्वज्ञान, वेदातील काव्य त्याचं गाणं, सुर असुर त्रिगुण या सर्व भेदाभेदाचं तू अभ्यासपूर्ण विवेचन करतोस आणि हा तुझा अभ्यास तुला थोडवी प्राप्त करून देतो, तुला मोठेपण मिळतं आणि त्या मोठेपणाचा शेवट तू केवळ आपल्या भोगासाठीच वापर करतोस. खरं सांगायचं झालं तर हे भेदाभेद दाखवून आपण अभेदाच्या पलीकडे आपण अचल अढळ परब्रह्मासारखे समत्वात असणं हे महत्वाचं आहे. पण भेदाभेदाचं सर्व लोकांना वर्णन करून तू लोकांमध्ये असा स्वतःला दाखवू पाहतोस की तू समदृष्टीचा, सर्वाप्रती समज्ञानी आणि सर्वाप्रती समप्रेम असलेला आहे असं दाखवतोस. पण तू प्रत्यक्षात तुझं तसं नाही. तू या तुझ्या ज्ञानाचा गैरवापर करून तुझ्या भक्तांना फसवतोस आणि त्यांना तू नरक गतीला प्राप्त करून देतोस आणि अर्थात तूही अंती नरकाला जाणार. यासाठी तू काय घेतलेलं आहेस? ग्रहताऱ्यांची स्थिती मांडुनी, ग्रहताऱ्यांची स्थिती गती मांडुनी षडाष्टकाची भीती दावणी. प्रत्येकाचं तू पत्रिका मांडतोस, ग्रहताऱ्यांची स्थिती दाखवतोस, गती सांगतोस, तुम्हाला षडाष्टक योगाची भीती दाखवतोस. काल सर्पादी योग सांगुनी नश्वर जगी या ईश्वर म्हणून एखाद्याला तुझ्या प्रत्येक काल सर्पाचा योग आहे त्यासाठी हे कर ते कर तोडगे सांगतोस आणि या नश्वर जगाचा तू स्वतःलाच ईश्वर आहेस असं भासवतोस. लोकांच्या दृष्टीपुढे तू स्वतः नश्वर जगाचा ईश्वर म्हणून देखावा निर्माण करतोस. गंडे दोरे खडे वाटुनी जनादरी भुलविसी आणि गंडे दोरे ग्रहताऱ्यांचे खडे वाटून तू तुझ्या अनुयायांना भुलवतोस आणि त्यांच्या नाशाला कारणीभूत होतोस आणि शेवटी तूही नाशाला कारणीभूत होतोस. हे तुझं असं झालं कारण केवळ आणि केवळ पूर्वसुकृतामुळे तुला स्वरूपानंदांसारख्या महान संतांचा जो लाभ झाला त्या लाभाचा खरं तर तू पुढे गैरफायदा घेतलास. तू अभ्यास टाकलास, तू ब्रह्म
आणि आत्म्यात आविष्करण आत्मज्ञान हे टाकलंस आणि केवळ स्वामी स्वरूपानंदांसारख्यांच्या सान्निध्यात तुला जे प्राप्त झालं त्याचा गैरवापर करून लोकांना भूलभुलैया दाखवून गंडे दोरे खडे वाटून झाल्यानंतर जळताऱ्यामध्ये अडकवून कालसर्पादी षडाष्टक योग सांगून तू लोकांना फसवायचं काम करतोस आणि तुझे अनुयायी आणि तू अंत तो गत्वा सरते शेवटी सर्वच नरकाची वाट चोखाळता. तेव्हा असे पूर्वी कधी उत्तम अवस्थेत असलेले आणि नंतर कुकर्मामुळे अधोगतीला गेले असे सुद्धा या जगामध्ये साधू साधू म्हणवणारे असाधू लोक असतात. अशाला उद्देशून हे काव्य आहे. मनुजा जीवनिया पससी. आता ते सुद्धा शांतपणे ऐका आणि आत्ता आपण थांबू. काळ निर्मिसी नाव ठेविसी जीवनिया तोय शोधिसी शोध शोधुनी भोग भोगुनी अंतिलया गासी मनुजा जीवनिया पससी. वेद दर्शनी काव्य गायनी सुरादी वेद पाडुनी त्रिगुणांचा तू वेद घेऊनी ज्ञानी जरी म्हणविसी मनुजा जीवनिया पससी. ताऱ्यांची किती गती मांडुनी षडाष्टकाची भीती दाऊनी काल सर्पादी योग सांगुनी नश्वर जगिया ईश्वर म्हणवणे गंडे दोरे खडे वाटुनी जना जरी भुलविसी मनुजा जीवनिया पससी. पूर्व सुकृते तरी कधी तुझ स्वरूपानंदी वास लाभला आज टाकला अभ्यास संपला भोगानंदी ध्यास घेतला विरक्तीचा आव आणली अध्यात्माचा भोग भोगिसी मानव कोळ्या कान पाहसी द्वैत जाळ्या कसा लटकसी मनुजा जीवनिया पससी. तर सज्जन श्रोते हो, अविद्या नकोच नको, अपराविद्याही नको, केवळ पराविद्या विश्वाच्या पलीकडे जे आहे विश्वाचं जे अधिष्ठान आहे तिथेच केवळ लक्ष ठेवून राहा. केवळ निर्गुण निराकार ब्रह्माचेच तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत उपासक राहा. हेच तुम्हाला सांगायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये थोडंफार ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याच्यातून मिळणारे भौतिक फायदे अधिकाधिक घेण्याचा प्रयत्न करून तुम्ही पराज्ञानातून अपरेकडे आणि अविद्येकडे वळू नका. केवळ आणि केवळ ब्रह्मविद्या हीच सर्वांना सर्वश्रेष्ठ आणि सर्वांचा उद्धार करणारी आहे. याच्यावरचं तुमचं भान, त्याच्यावरचं तुमचं लक्ष सुटू नये आणि तुमचं ध्यान आणि भान केवळ आत्मा आणि आत्मज्ञान इथेच असावं असं सांगून आजचं प्रवचन संपवतो.